शङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे। ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवी तस्यै वाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवाभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। बोलिए श्रीमद् भागवत महापुराण की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री राधा रानी की जय। सब संतन की जय। श्रीमद् भागवत प्रवचन सत्संग आणि पाठीमागच्या सत्संगामध्ये आपण सर्वांनी ऐकलं होतं. काय ऐकलं होतं महाराज? एवढं कोणासोबत लग्न झालं, लग्नाचा विषय असून मी विसरले कसं काय? कर्दम ऋषींच्या 9 कन्यांचा विवाह विषय झालं होतं. त्याचबरोबर मनु महाराजांची दुसरी पुत्री आकुती आणि देवहूती आणि प्रसूती, तर यांच्या विषयीचं वर्णन चाललेलं आहे. त्यामध्ये प्रसूती जी आहे त्यांचा विवाह प्रजापती दक्ष याच्यासोबत झालेला आहे. प्रजापती दक्षाला त्या ठिकाणी 16 मुली झाल्या. 16 मुलींपैकी 13 मुलींचा विवाह धर्मासोबत झालेला आहे. आणि कोणासोबत कोणाचा विवाह झाला, कोणापासून धर्माला कोणता पुत्र पुत्री जे काही झालं त्यांचं आपण विशेष वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. श्रद्धा, कला आदी ज्या मुलींचा विवाह झालेला आहे त्यांच्याविषयीचं चिंतन आपण केलं. याच्यानंतर दक्षाची जी 14वी पुत्री होती स्वाहा, तिचा विवाह अग्निदेवतेसोबत झालेला आहे. स्वधेचा विवाह पितरांच्या सोबत झालेला आहे. आणि आता 16वी अंतिम शेवटची जी मुलगी आहे दक्षाची, तिचं नाव आहे सती आणि जिचा विवाह कोणासोबत झालेला आहे? भगवान महादेव. आणि शेवटचं एक त्यांनी असं प्रश्नांचं एक बीज सोडून दिलं होतं, ज्यामध्ये असं झालं की भगवान शंकर जे आहेत त्यांचं आणि त्यांचे सासरे म्हणजे प्रजापती दक्ष यांचं थोडं मनोमालिन्य झालं, म्हणजे बिघडलं. जे जुळलं होतं व्यवस्थित सगळं ते बिघडलं. आणि ते तसं झाल्यामुळे
एकदा अत्यंत क्रोधामध्ये आलेल्या दक्षानं यज्ञ वगैरे केला, ज्यामध्ये भगवान शंकरांचा अपमान केला आणि त्या अपमानामध्ये देवी भगवती सतीने आपलं शरीर योगाग्नीद्वारे नष्ट केलं. मग अशा प्रकारे देवी सती यांचं त्या ठिकाणी पुत्र वगैरे काहीही झालेलं नाही. अशा प्रकारची माहिती जेव्हा मैत्रेय ऋषींनी सांगितली महात्मा विदुर यांना, तेव्हा महात्मा विदुर आता विचारणार आहे. याचबरोबर पहिला अध्याय इथं संपला होता. खोकल्याचं काय औषध सोडलं तर महात्मा विदुर जे आहेत, महात्मा विदुर आता प्रश्न करतात. काय प्रश्न करतात? काय प्रश्न करतील की हे बघा महाराज, भगवान शंकर कसे आहेत? भगवान शंकरांचं वर्णन केलं. इथे म्हटले विदुर उवाच भवे शीलवतां श्रेष्ठे दक्षो दुहितृवत्सलः. बघा काय सांगितलं, भवे शीलवतां श्रेष्ठो. भगवान शंकर जे शीलवान लोक जे आहेत, ज्यांचं पुण्यशील आहे, असे पुण्यशील असणाऱ्या लोकांच्या मध्ये जे श्रेष्ठ आहे ते भगवान शंकर. आणि ज्यांना की अत्यंत स्नेह, जिच्यावर अत्यंत प्रेम आहे मनापासून, अशी मुलगी दक्षाने दिली. कुणाला? भगवान शंकरांना. मग असं काय झालं की भगवान शंकर जे की तीनही चराचराचे स्वामी असून कुणाही प्रति वैरभाव न ठेवणारे आहेत, त्यासाठी पण पुढे वर्णन केलं की बघा कस्तम चराचर गुरु, चराचराचे गुरु आहेत भगवान शिव, आणि जे की निर्वैर, कोणाशी काही वैर नाही बाबा. वैर असेल तर एकमेकांविषयी राग द्वेष आदी आदी निर्माण होतं, पण हे बाबा तर कोणाविषयी त्यांचं वैरच नाहीये. त्रैलोक्यामध्ये असा एकही व्यक्ती नाही ज्याच्यासोबत भगवान शंकराचं वैर आहे. आहे का कोणी? निर्वैर आहे, चराचराचे गुरु आहेत, शांत विग्रहम. आणि असं नाही की ते उत्पाती, अजिबात नाही, शांत आहे, सौम्य आहे, अत्यंत शीतल आहे, शांत विग्रह. आत्मारामम, आत्माराम म्हणजे आत्मरमण करणारे आहेत. आत्मरमण म्हणजे काय? आत्माराम शब्द ऐकलाय तुम्ही सगळ्यांनी? आत्माराम कुणाकुणाचं नाव असतं. आत्माराम म्हणजे काय बरं? आत्मनी, आत्म्यामध्ये जो रमतो त्याला म्हणतात आत्माराम. आत्म्यामध्ये म्हणजे कोणता आत्मा? स्वतः, स्वस्मिन रमंती म्हणजे स्वतः मध्ये जो रमतो. आत्म म्हणजे स्वतः, तर स्वतः मध्ये जो रमतो, विषयामध्ये, भौतिकतेमध्ये, या द्वैत रूपी या द्वैता प्रपंचामध्ये जो कधी रमत नाही, असा जो आहे तो आत्माराम. मग असे भगवान शंकर जे की सदा सर्वदा स्वतःमध्ये रमतात, सदा सर्वदा निरंतर आत्मचिंतनामध्ये निमग्न आहेत. मग असे आत्माराम कथम द्वेष्टी. मग अशा आत्माराम परमात्म्यासोबत ही प्रजापती दक्षाचं वैर कसं काय झालं, द्वेष कसा काय झाला? अशा व्यक्तीवर तर कोणी द्वेष करूच शकत नाही, मग यांच्यावर वैर कसं काय झाला? जगतो दैवतम महत. आणि अशा प्रकारे एतदाख्याही मे ब्रह्मन, हे ब्रह्मन ती कथा कृपा करून मला वर्णन करून सांगा की भगवान शंकर आणि त्यांचे सासरे म्हणजे पितामह प्रजापती दक्ष यांच्या दोघांचं विद्वेष असतो, त्यांच्या द्वेषाचं कारण काय आहे, तो प्रसंग मला पूर्णपणे सांगा. अशा प्रकारे प्रश्न केल्यानंतर आता मैत्रेय ऋषी त्या ठिकाणी विदुर महाराजांना सांगतात की हे बघा महात्मा, पुरा विश्वसृजां सत्रे समेता मरवर्षय. पूर्वीच्या काळामध्ये, फार पूर्वी एकदा असं झालं की एक सत्र भरलं होतं. फार सहस्रो वर्षापर्यंत चालणारा भला मोठा यज्ञ चालू होता आणि फार जुना काळ, ज्यामध्ये की अनेक परवर्षे फार मोठे सगळे ऋषी मुनी देवता आदी आदी करून सगळे लोक त्या ठिकाणी निमंत्रित होते, आवाहित होते. सर्वांना निमंत्रण होतं की तुम्ही आमच्या घरी यज्ञाला यायचं. हे सगळे एकत्र मिळून यज्ञाला आले होते, ज्याच्यामध्ये तत्र प्रविष्ट वृषयोग सगळे आले होते. सगळ्यांचे एक एक करून सांगितले वर्णन की सगळेच्या सगळे तिथे यज्ञामध्ये आलेले होते. सगळे यज्ञामध्ये बसले होते, सगळे आपल्या आपल्या जागी बसलेले होते. सगळे देवता लोक, अगदी ब्रह्मा विष्णू महेश्वर आदी आदी करून सगळे त्या ठिकाणी बसलेले होते. सभेमध्ये सर्व उपस्थित आहेत. आणि तेवढ्यात काय झालं तर म्हणतात सगळ्यात शेवटी कोण आलं? प्रजापती दक्ष आले. बरं का, आधी सगळे बसलेले होते, प्रजापती दक्ष हे सगळ्यात शेवटी आले. आणि हे फार उच्च व्यक्ती आहे ना, काय म्हणतात, थोडंसं श्रेष्ठ व्यक्ती आहे. बघा, श्रेष्ठ व्यक्तीचं आगमन जे आहे ना सगळ्यात शेवटच असतं.
कुठे पण बघा. नाही तर त्यांचं श्रेष्ठत्व प्रतिपादन होईल कसं? नाही तर आपण सगळ्याच्या आधी जाऊन बसतो आणि मग आपली काय किंमत आहे? सगळ्यांच्या आधी आलेलं आहे. मग जो व्यक्ती ज्याच्यासाठी सगळे लोक घड्याळ बघून बघून वाट बघतात की आता येतील बरं का, आता येतील बरं का, सगळे स्वागतासाठी तयार आहेत आणि सगळे वाट पाहतात, तो मोठा माणूस आहे की नाही? आहे की नाही? आजकाल तर म्हणजे फॅशन झालेली आहे. आपण मोठे आहोत हे दाखवण्याकरता मुद्दामच लेट जायचं. लवकर गेलं तर मग किंमत कशी कळेल? विशेष करून बरेचसे महाराज मंडळी पण त्यामध्ये असतात, बरेचसे आहेत. म्हणजे असं नाही का तुम्ही म्हणणार की टीका टिप्पणी सुरू केली, अगदी अजिबात असं काही नाहीये. आणि एवढं बोलण्याचं तर निश्चितच काय म्हणतात आपली फार योग्यता आहे की असं म्हणू शकतो आपण की हा बऱ्यापैकी त्यांना म्हणजे उशीर झाला तर यांचा वेळ म्हणजे ना फार मोत्यासारखा किमती आहे. यांचा वेळ म्हणजे अत्यंत मूल्यवान आहे. म्हणून त्यांचे तिकडचे कार्यक्रम, त्यांचा हा उद्योग, त्यांचा तो उद्योग, असं करून करून त्यांनी आपल्याला एवढा वेळ दिलाय म्हणजे फार महान आहे. अशा प्रकारची धारणा लोकांनी आपल्याविषयी बनवून घ्यावी याच्या उद्योगात असतात. हे बघा, तुम्ही म्हणाल फक्त हे दिसतात 2 तास तुम्हाला समोर, 4 बाकी उरलेला जे 20-25 तासाचा जो काही वेळ आहे ना बाकीचा, तो फक्त आणि फक्त ना पैसे, फक्त ह्याचं त्याचं, हे अमकं ते तमकं याच्यामध्ये जातो. हे जेवढं दिसतं ना, खरंच प्रामाणिकपणे सांगायची गोष्ट आहे बरं का, अत्यंत प्रामाणिकपणे. जेवढं पाहिलं ना, अनेक महाराज मंडळींना अगदी जवळून पाहिलं, संत महापुरुष पण म्हणजे संन्यास धारण करून सुद्धा बऱ्यापैकी असं पाहिलं जातं. तुमच्यासारख्या लोकांच्या समोर जे भोळे भाळे लोक आहेत, तुमच्या समोर बसून करणार तेवढं विठ्ठला विठ्ठला, रामकृष्ण हरी गोविंदा, जेवढं होणार तेवढं तुमच्या समोर. पाठीमागे गेल्यानंतर जप नसतो, जप करत नाही, साधना करत नाही, भजन होत नाही. आणि जो व्यक्ती बघा, संत महात्मा तोच खरा आहे जो की स्वतःच्या कुटीमध्ये बसून जप तप करतो. कोणाला माहिती होऊ देत नाही की मी किती जप करतो, मी किती तप करतो, माझं आतमध्ये चिंतन काय चालू आहे याची भनक शेजाऱ्याला सुद्धा नसते. हे संत महापुरुष आहेत, जे की कधी दाखवून करत नाही मी असं करतो, मी तसं केलं, अजिबात नाही. हा जर दिसणारा समजा स्वाभाविक आहे, ज्याचं भजन आहे त्याचं दिसतंच बरोबर, परंतु ते दाखवण्याकरता कधी करत नाही. आणि जे दाखवण्याकरता असतं ते घमंड असतो. बघा आता प्रजापती दक्ष जो आहे त्या ह्याच प्रकारचा थोडा, म्हणजे बघा सगळ्यात शेवटी यायचं, सगळ्यात शेवटी आलेले सगळे वाट बघत होते दक्ष प्रजापती आता येईल म्हणून. अशा प्रकारे ज्या सभेमध्ये दक्ष प्रजापतीचा प्रवेश झाला, सगळे स्वागताकरता उठून उभे राहिले. बरोबर आहे ना? कुणी महापुरुष आले, कुणी फार मोठे ग्रेट श्रेष्ठ व्यक्तिमत्व कुणी आलं तर आपण काय करणार? आहे ते सगळं काम टाकून देणार आणि त्याच्या स्वागताकडे धावत जाणार, आहे ते सगळं ठेवून देणार आणि पळणार. तसंच इथे झालं. सगळे देवता लोक, अगदी कोण तर सांगितलं त्या सभेमध्ये उपस्थित असलेल्यांपैकी फक्त प्रजापिता ब्रह्मा आणि भगवान शंभो महादेव हे दोघंच जर सोडले तर बाकी सगळेच्या सगळे देव उठून उभे राहिले. अगदी इंद्र, चंद्र, वरुण, कुबेर आदी सगळे जेवढे होते, ब्राह्मणादी समाज सगळे उभे राहिले आणि दक्ष यांचं स्वागत करण्याकरता पुढे आले. सर्वांनी अभिवादन केलं, उठून उभे राहिले, प्रणाम केला, स्वागत केलं, या वगैरे. मग अशा प्रकारे दक्ष आले. त्यांनी पाहिलं की समोर आपले पिता कोण, वडील बसलेले. वडील म्हणजे कोण? ब्रह्मा बसलेले. आता ब्रह्मदेव मुलगा समोरून आला म्हणून वडिलांनी उठायचं काही कारण? किती मोठा ग्रेट श्रेष्ठ झाला तरी वडील श्रेष्ठ ते श्रेष्ठच आहेत. मग वडिलांच्या समोर आले ब्रह्मदेवासमोर आले. प्रजापती दक्षने प्रणाम केला आणि शेजारी आपलं जे सर्वात उत्कृष्ट उच्च असं जे आसन होतं बघा, सभेमध्ये दक्ष प्रजापतीचं सर्वात मोठं आसन होतं, जे श्रेष्ठ आसन होतं, त्याच्यावरती ते जाऊन बसले आणि सगळीकडे अशी बस एक नजर फिरवली. नजर फिरवल्यानंतर त्यांनी पाहिलं की हे भगवान शंकर तर माझ्या आधीच बसलेत. कारण की जोपर्यंत बघा राजा समोरून आला सगळ्यांनी उठायचं असतं. उठल्यानंतर जोपर्यंत राजा सिंहासनावर बसत नाही तोपर्यंत बाकीच्या लोकांनी बसायचं नसतं. राजा जेव्हा व्यवस्थित बसेल आणि हात करेल की बसा, मग त्यांनी बसायचं. मग यांनी पाहिलं की भगवान शंकर तर बसलेत आधीच, माझ्याच आधी बसले, याचा अर्थ ते उठलेच नव्हते. आता भगवान शंकरांचं हे आचरण बघून दक्ष प्रजापतीला भयानक क्रोध आला, अत्यंत क्रोध. अरे म्हणजे यांना काही कळतं का नाही? मी कोण आहे, माझ्याविषयीची माहिती, मी साक्षात प्रजापती आहे, दक्ष आहे मी. अशा प्रकारे सगळे जे देवता लोक आहेत हे कोण आहेत? माझे दास आहेत.
हे सगळे देवता लोक माझ्या आज्ञेनं कार्य करणारे आहेत आणि यांना कळालं नाही. ब्रह्मदेव तर ठीक आहे, ते तर वडील आहेत, त्याच्यामुळे त्यांचं उठायचं काही कारणच नव्हतं. परंतु हे का बसून राहिले? यांचं तर कर्तव्य होतं मला उठून माझं स्वागत करणं, मला प्रणाम करणं. बरं समजा उठले नाही तरी बसल्या बसल्या का विना प्रणाम करायला काय हरकत आहे? तसंही केलं नाही यांनी, आपल्या मस्तीमध्ये मस्त. यांनी बघितलं पण नाही कोण दक्ष काय दक्ष, अगदी त्यांच्या मस्तीमध्ये तल्लीन आहे भगवान शंकर. अशा प्रकारे जेव्हा दक्ष प्रजापतीने हे दृश्य पाहिलं, क्रोध आला. क्रोध का आला बरं महाराज? क्रोधाचं काय कारण आहे? क्रोध येण्याचं काय कारण आहे? राग येतो आपल्या सगळ्यांना. क्रोध म्हणजे ना आपल्या मराठी भाषेत राग, परंतु राग शब्दाचा अर्थ संस्कृत मध्ये वेगळा आहे. तथापि क्रोध घ्या. क्रोध का येतो? आपल्याला येतो का नाही क्रोध? हा, तुम्हाला येतो? येतो ना. मनाविरुद्ध का होतं? समोरचा नाही, कोणतं पण असू द्या, काही पण कारण असू द्या, आपल्या मनाविरुद्ध झालं नाही तर माणसाला क्रोध येतो. मग मनाविरुद्ध आणि मनाच्या सारखं होणं म्हणजे नेमकं काय बरं? म्हणजे जे करायला नको ते केलं की मग ते मनाविरुद्ध झालं ना. आपल्या मनात वेगळं असतं. अच्छा, हे बघा, हे तुमच्या मनाविरुद्ध झालं, पण समोरच्याने जे केलं ते त्याच्या मनासारखं होतं. हा, मग एक तर तुम्हाला क्रोध येईल, नाही तर त्याला क्रोध येईल. कारण की दोघांचंही मनासारखं ते एक काम होऊ शकत नाही. त्याच्या मनासारखं आहे तर तुमच्या मनाविरुद्ध आहे, तुमच्या मनाविरुद्ध आहे तर त्याच्या मनासारखं. याचा अर्थ ह्याला नाही तर त्याला क्रोध येणार हे 100% पक्क आहे. मग आता विचार करायचा, ती जी वस्तू आहे, ती जी व्यक्ती आहे, किंवा तो जो प्रसंग आहे, ते मनासारखं होणं जे काही आहे ते त्याच्यामध्ये क्रोध भरलेला आहे का? त्याच्यामुळे क्रोध येतो याचा अर्थ क्रोधाचं कारण ते आहे का? भगवान गीतेमध्ये सांगतात बघा, क्रोध येतो ना त्याचं कारण ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषुपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधो विजायते. देवाने एकदम सुरळीत कशानं काय होतं हे सांगितलं. कोणतं तुम्ही रोग जे येतात ना, कोणता रोग कशाने होतो बघा. क्रोध हा पण एक रोग आहे, बरोबर आहे. हानी होते ना आपली, रोग झाल्यानंतर हानी होते, क्रोधाने पण हानीच होते. मग क्रोध जो आहे तो कशामुळे उत्पन्न झाला? भगवान सांगतात ध्यायतो विषयान पुंसः. पुरुष काय करतो? पुरुष म्हणजे फक्त पुरुष नाही, महिला पण येतात. पुरुष म्हणजे पुरेशयती, म्हणजे पुरामध्ये आपले जे शरीर आहे त्याच्यामध्ये जो निवास करतो तो परमात्मा, म्हणजे आपला हा साधारणतः आपला व्यवस्थित जीवभाव. तर हा जो जीव आहे त्याचं काय होतं? ध्यायतो विषयान पुंसः. तो विषयांचं ध्यान करतो. विषय कोणते कोणते? 5 विषय माहिती आहेत तुम्हाला. बघा आता एवढं भागवत ऐकल्यानंतर तुम्हाला विषय म्हणजे फक्त आता दगडधोंडे सांगायची गरज काय? सांगायचं मग विषय म्हणजे दगडधोंडे नाही ना. हा, ज्यांना काहीच कळत नाही ना त्यांच्यासाठी दगडच सांगावं लागतील, ढेकळं, माती, झाडं हे सगळं सांगावं लागेल. परंतु विषय म्हणजे काय? पंच ज्ञानेंद्रियांचे 5 विषय. 5 विषय शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे जे 5 विषय आहेत पंच ज्ञानेंद्रियांना सुखावणारे, त्या विषयांच्या प्रति या इंद्रियांच्या माध्यमातून मनाचं भयंकर जडलेलं तादात्म्य ध्यायतो विषयान पुंसः. मग मनामध्ये त्या विषयांचं ध्यान करतो. मनाद्वारे ध्यान होते ना तेव्हा इंद्रिय त्याला घेतात. मग त्या इंद्रियांच्या वाटे येणारे जे विषय आहेत त्या विषयाचा आस्वाद घेऊन व्यक्ती त्याच्यामध्ये एवढा तल्लीन होऊन जातो. जर नाही मिळालं तर भयंकर अत्यंत त्याचं पुढे काय होतं बघा. ध्यायतो विषयान पुंसः. आणि त्या विषयांची तो संगती करतो. अनेक विषयांना गोळा करून करून त्याच्यामध्ये तो संलग्न राहतो. संगस्तेषुपजायते संगात संजायते काम. आणि त्यांचा संग केला की काय होतं? त्याची कामना उत्पन्न होते, काम उत्पन्न होतो. आणि तो काम पूर्ण झाला नाही तर कामात क्रोधो अभिजायते, त्या कामनेपासून क्रोध उत्पन्न होतो. 2 गोष्टी आहेत बघा. एखादी वस्तू तुम्हाला आवडते, बरी वाटते बरं का, आणि ती वस्तू जर तुम्हाला योग्य वेळी भेटत गेली तर काय होईल? लोभ उत्पन्न होईल की पैसा कमवत होतो मी आणि अपेक्षाच नव्हती की एवढा पैसा येईल म्हणून, आणि अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न झालं. मग काय वाटेल माणसाला? समाधानी होईल का? समाधानी होईल का? हो नाही, समाधान कशात? त्याला वाटेल अरे यावर्षी कांदे केले होते, बरंच झालं बरं का,
म्हणजे 1,00,000-2,00,000ची पण अपेक्षा नव्हती, पण डबलच झालं. मग काय झालं ते बघा, ते पण डबल झालं ते म्हटले. मग आता पुढच्या वर्षी की नाही तसंच करू. काय करायचं ते असं झालं होतं. 1 वर्ष फुलांना खूप बाजार आला. ज्यांचे नव्हते ते अरे बापरे पाहतच राहिले की आपण केलं असतं तर. मग पुढच्या वर्षी सगळ्यांनीच केले आणि झालं काय, लोभापायी सगळ्यांनी केलं आणि शेवटी मातीत गेल्यानंतर काय झालं हे, म्हणजे हे जे आहे लोभ, कामना जी आहे, कामना व्यक्तीच्या मनामध्ये जडलेली, या कामनेपोटी जर ती कामना पूर्ण झाली तर लोभ उत्पन्न होतो, आणि जर ती कामना पूर्ण झाली नाही तर क्रोध उत्पन्न होतो. मग हे जे आहे ना, विषयांची संगती भयानक फार मोठं विष आहे. विषय हे विष आहे. मग याची संगती करूनच व्यक्ती फार फसतो. अशा प्रकारे क्रोध उत्पन्न होतो. मग तेच सांगितलंय की दक्ष जो आहे, जीव समजा, यानं काय केलेलं आहे, विषयांचा संग केलेला आहे. विषयांचा संग करून करून या सगळ्या आत्ममानी झाला ना. आत्ममानी म्हणजे काय बघा, एवढी तर बुद्धी पाहिजे माणसाला. आहे तू दक्ष आहे, फार काही वादच नाही हो. दक्ष काही कोणी सामान्य व्यक्ती नाही बरं का. एवढं मोठं लोक मानतात म्हणजे काही सामान्य व्यक्ती नाही, सामर्थ्य आहे. आणि बघा, म्हणजे एखाद्या अशा तशा लोकांनी मानलं तर काही फार मोठी गोष्ट नाहीये. एखादे विद्वान लोक, ज्ञानी लोक, ज्यांना शास्त्र कळतं, ज्यांना गांभीर्य आहे, ज्यांना परमार्थाचं काही कळतंय, जे काहीतरी संपन्न व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने जर समजलं की हा नाही समोरचं चांगलं आहे, मग म्हणायचं की हा आपण खरेच चांगले आहोत. नाहीतर मग आपल्याला स्वतःच आपण चांगलं म्हणण्यापेक्षा म्हणजे काही अर्थ नाही त्याच्यामध्ये. आपल्यासारखे 4 येडे त्यांनी म्हटले वा 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 वा, त्या वाहवामध्ये काही एक तथ्य नाहीये. मग अशा प्रकारे इथे पण बघा, देवता इंद्रादी सगळे सामर्थ्यवान लोक आहेत, कुणी काही सामान्य नाही आहेत ते. मग असे सामर्थ्यवान लोक ज्याला मानतात ते दक्ष आहे. तुम्ही दक्ष, परंतु तुम्ही दक्ष आहात, तुम्ही देव आहात, आणि भगवान शंकर महादेव आहे. परमात्म्याचं तुम्ही स्वरूप विसरून गेलात का. इथे दक्ष म्हणाला, दक्षाने सांगितलं की हे काही योग्य नाही. बघा, विषयाची संगती केल्यानंतर जसं ते एक उदाहरण नाही का, साप चावल्यानंतर काय करतात, हा मिरची खायला देतात, लिंबाचा पाला, कारलं खायला देतात. काय होतं महाराज, नाही म्हणजे समोरच्याला तुम्ही एखादी मिरची खायला दिली, किंवा समजा लिंबाचा पाला खायला दिला, मिरची सापडणार नाही पण लिंबाचा पाला भेटून जाईल. तुम्ही लिंबाचा पाला खाऊ घातला, त्याला काय वाटलं की अरे गोड आहे, लिंबाचा पाला गोड आहे. मग तुम्ही काय समजणार, साप चावलाय. आणि कडू लागला तर नाही चावलेला साप. हे विषयांचं विष तसंच आहे. विषयांचं विष जे आहे ते आपल्या शरीरामध्ये, आपल्या सर्वांगामध्ये जेव्हा भिनलं ना, तेव्हा आपल्याला हे सगळे जे विषय आहेत हे सगळे गोड लागायला लागतात. जबकि ते कसे कडू आहेत. कडू विषय गोड लागायला लागतात, आणि जो गोड परमार्थ आहे तो कडू लागायला लागतो. आणि जर मग समजायचं ज्याला परमार्थ गोड लागतो त्याला समजायचं विषयात विष थोडं कमी चढलेलं आहे. विष तर सगळ्यांना चढलेलं आहे, कारण हे माया जवनिका ती डसलेली सगळ्यांना. मायेपासून कोण वाचले हो, ही माया सगळ्यांना डसलेली. परंतु तिचं विष किती प्रमाणात चढलं हे त्याच्याकडून कळतं. ज्याला परमार्थाची अजिबात आवड नाही, सगळं अगदी पूर्ण विरुद्ध आहे, समजायचं की याला पूर्ण विष चढलेलं आहे, याला चांगलं झालेलं आहे. आणि ज्याला थोडं परमार्थामध्ये कळते, आता तरी भगवत चिंतन, नामस्मरण, चिंतन, भजन करावं, ठीक आहे. मग अद्याप आता स्थिती थोडी सुधारती, औषध मिळालं याला, लवकर औषध मिळाले. आणखी जर चांगला डोस मोठा मिळाला की काय होईल, सगळं विष उतरले. आणि विष उतरल्यानंतर मग मात्र स्वाभाविक वास्तव्याचं त्याला ज्ञान होईल. जसं ते चष्मा घालतात, किंवा एक जे रोग असतो ना, पिलिया म्हणतात त्याला, काय म्हणतात त्याला, पिवळा रोग, कावीळ. हा, कावीळ रोग झाल्यानंतर त्या माणसाला सगळं जग पिवळं दिसायला लागतं. जग पिवळं आहे का, त्याला का दिसतं मग पिवळं, कारण की त्याला कावीळ झालेली, त्याला रोग झालेला आहे. त्याच सारखं म्हटलंय की हा भवरोग जो आहे, या जीवाला जेव्हा भवरोगाने ग्रासलं त्याला वास्तविकतेचं ज्ञान राहत नाही.
दक्षाला वाटतंय मी दक्ष आहे, परंतु माझ्या समोर जो व्यक्ती आहे, ज्याच्याविषयी मी आशंका करतोय, तो कोणी सामान्य नाही, तो भगवान शिव आहे. आणि भगवान शिवाचं जे वास्तविक रहस्य आहे हे दक्षाला माहीत होत नाही. त्यामुळे काय होतं, त्याला त्या ठिकाणी अत्यंत क्रोध आला, भयानक क्रोध आला. आणि त्या क्रोधामध्ये दक्ष आता बोलू लागला. हो हो हो, काय उवाच वामं, त्या ठिकाणी सांगितलं, श्रूयतां ब्रह्मर्षयो मे सहदेवा सहाग्नयः साधूनां ब्रुवतो वृत्तं नाज्ञानान्न च मत्सरात. हे देवतांनो, हे ब्रह्मर्षी लोकांनो, ऐका तुम्ही सगळे. काय, मी साधू वचन बोलतो, मी सत्य सांगतो तुम्हाला, मी खरं सांगतो. काय सांगतो, हा जो महादेव आहे इथं बसलेला, याला काही कळत नाही, काही कळत नाही. आणि मला तर आश्चर्य वाटतं की हे ब्रह्मदेवाच्या बोलण्यावरून, ब्रह्मदेवाने मला सांगितलं म्हणून मी एवढी माझी मासूम भोळी भाळी पोरगी याला लग्नाला दिली. आणि फार विचित्र प्रकार झाला, मला अजिबात आवडलं नाही हे. असं कुठे असतं, यांना काही कळत नाही. पुढे सांगितलं, अयम तु लोकपालानां यशोग्नो निरपत्रपः सद्भिराचरितः पंथा येन स्तब्धेन दूषितः. अयम तु लोकपालानां, लोकपाल आहेत भगवान शंकर, हे पण एक लोकपालच आहेत ना. आणि मग ह्याला काय वाटतं, हे तुम्ही सगळे लोकपाल आहेत. आणि मग लोकपाल जे आहेत हे सगळे माझ्या अधीन आहेत. मग माझ्या अधीन असल्यामुळे यांचं कर्तव्य काय आहे, माझं सन्मान करणं. त्या ठिकाणी यांना तेवढी बुद्धी तर पाहिजे ना. आपलं कुणी सिनियर जर आलं समोर तर त्याला केलं पाहिजे ना, काय म्हणतात, त्याचं वेलकम केलं पाहिजे. जे काही आहे सामान्य लोकव्यवहार आहे हा. आणि हे लोकपाल असून याला हा लोकव्यवहार माहीत नाही, म्हणजे काय गोष्ट झाली. अशा प्रकारे अत्यंत क्रोधित झालेला दक्ष पुढे बोलू लागला की बघा, यांचं तर गरजेचंच होतं, लोकपाल असल्यामुळे माझा सन्मान करणं तर यांचं कामच आहे. आणि जर समजा लोकपाल तर सोडून द्या, परंतु आणखी एक गोष्ट सांगितली, काय, एष मे शिष्यतां प्राप्तो यन्मे दुहि तुरग्रहीत. सांगितलं की महाराज, आता तर या व्यक्तीने माझा सन्मान केलाच पाहिजे. का बरं, तर म्हणाले की मी गुरु आहे आणि हा माझा शिष्य आहे. मग विदुर महाराज विचारते की एकच काय गुरु शिष्य झाले, कधी दीक्षा समारंभ झाला होता यांचा. भगवान महादेवांनी दक्षाकडून दीक्षा घेतली, काही तुम्ही शिकवलं, काय प्रशिक्षण दिलं. ते म्हणे नाही नाही नाही, हे बघा, 5 प्रकारचे पिता असतात, वडील 5 प्रकारचे असतात. राजाला वडील मानतात, जन्म देणाऱ्या वडिला वडील मानतात, गुरु वडील असतात, शिवाय एखादे विद्यादाता वगैरे जे असतात, अन्नदाता आदी ते पण वडील असतात. आणि त्याचबरोबर सासरे सुद्धा वडील असतात. आणि मग ते म्हटले, बघा आता मी इथे आहे, मी सासरा आहे यांचा, कोणाचा, महादेवाचा सख्खा सासरा आहे. मग सासरा असल्यानंतर तर यांचं काम काय, माझा मुलगा आहे ना हा. मुलगा म्हटल्यानंतर मी आदरणीय आहे यांच्यासाठी, पित्याप्रमाणे यांनी माझं स्वागत करायला पाहिजे होतं. आणि आणखी एक गोष्ट अशी आहे की जेव्हा यज्ञोपवीत संस्कार होतो, बघा यज्ञोपवीत संस्कार म्हणजे मुंज संस्कार जेव्हा होतो, त्यावेळी त्या ठिकाणी जेव्हा पिता असतात, वडील असतात, त्या वडिलांनी आपल्या मुलाला गायत्री संध्या उपासनेची दीक्षा दिली जाते. वडिलाकडून मिळते बरं, काही परंपरेनं. तुम्ही म्हणाल गुरुकडून किंवा ब्राह्मणाकडून, नाही नाही, ही गायत्री संध्याची उपासना असते, परंपरागत असते, घरामधून कुलाचारामधून लागलेली असते. मग आपल्या कुळामध्ये जी परंपरा असते ती परंपरा वडिलाकडून आपल्याला मिळते. म्हणजे याचा अर्थ वडील कोण झाले, आपले गुरु झाले की नाही. मग मुलगा कोण झाला, शिष्य झाला. हे म्हटले, बघा आता मी सासरे याचा अर्थ मी वडील आहे, मी वडील आहे याचा अर्थ मी गुरु आहे, मी गुरु याचा अर्थ हा शिष्य. मग हे जे शिष्य आहे त्याचं काम काय होतं, मी आल्यानंतर उभा राहणं, प्रणाम करणं. आणि यांनी काय केलं, माझ्याकडे ते बघितलंही नाही आणि अजूनही त्यांच्याच मस्तीमध्ये काय चाललंय भानच नाही. बघा लहान लहान पोरं कशी असतात, निरीह निर्वैर. लहान लहान पोरांचे कुणी शत्रू असतात का, समजा ते त्यांच्या खेळता खेळता भांडतात, 2 मिनिटात गुडे होतात. मग अशा प्रकारे निर्वैर शांत. इथे पुढे जर लहान पोराला बसवलं त्याला काय चाललंय तर काय कळणार आहे, काही नाही ना. भगवान शंकर सदा सर्वदा आपल्या स्थितीमध्ये निमग्न असतात. भगवान हे बघा, भक्तांचे लक्षण आहे, आपल्या इष्टदेवतेच्या ध्यानामध्ये चिंतनामध्ये निरंतर तल्लीन, एवढं तल्लीन की आसपास काय होते काही फरक पडत नाही. ते बघतच नाही, त्यांना कळतच नाही. भगवान शिव आता हे आपल्या स्थितीमध्ये आरूढ आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी दक्ष जो आहे
तो त्या ठिकाणी बोलू लागला. पुढे अत्यंत अशा तशा वेड्या वाकड्या गोष्टी बोलल्या. काय बोलल्या गोष्टी तर सांगितलं, याचा महादेव आहे ना कसा आहे तर सांगितलं, लुप्त क्रिया या शुचये मानिने भिन्न सेतवे. लुप्त क्रिया, याची क्रिया लोप झालेली आहे, हा अमानी आहे. मानिन म्हणजे मानच नाही, याला अजिबात मानच नाही. भिन्न सेतवे, आणि अशा प्रकारे माझी गोळी भाळी कुशीतरी माझी मुलगी, अत्यंत प्रिय अशी मुलगी मी याला दिली. शूद्राप्रमाणे आचरण करणारा हा प्रेतावासेषु. प्रेतस्थान कुठे आहे? प्रेत हा स्मशानामध्ये. प्रेतावासेषु, प्रेतामध्ये राहतो. घोरेषु, घोर आहे एकदम. त्यानंतर प्रेतैर्भूत गणैर्वृतः. प्रेत, भूत, प्रेत आदी जे आहेत ना, यांचा जो गण आहे, समूह, यांच्यामध्ये निरंतर हा राहतो, तिथेच राहतो, वर्तन करतो. त्यानंतर म्हटले अटंती उन्मत्तवत. एकदम उन्मत्त. उन्मत्त म्हणजे पागल. पागल सारखा फिरत असतो, पागल सारखा राहत असतो. अशा प्रकारे पुढे म्हणजे नग्न म्हणजे काय? दिगंबर, कपडेच नाही याच्या अंगावरती, अजिबात कपडे घालत नाही. पुढे विप्त केश, एकदम मोकळे केस सोडलेत असे इकडचे तिकडं. जटा आहेत, काय जटा मुकुट आहे. हसन कधी हसते कधी रडते, कधी हसते तर कधी रडते, याचं काही खरंच नाही. त्यानंतर म्हणलं चिताभस्मकृत स्नान. चिताभस्म म्हणजे काय? चितेच्या भस्म, त्याला आंघोळ करून टाकते. चिताभस्म आणि आंघोळ होती यांची रोज. प्रत्यंगस्थी अभूषण, हा त्या ठिकाणी सांगितले अस्थिभूषण. हाडकाचे माळा घातले गळामध्ये, हाडकाच्या माळा, मुंडमाळा घालतात ना, रुंडमाळाधारी भगवान शिव जे आहेत, मुंडक्यांचीच माळ गळ्यामध्ये असते त्यांच्या. हाडकं सगळीकडं. आणि म्हटले असं कुठे कोण असते होय? बघा बरं, आता मग जेव्हा विवाह लावला होता तेव्हा याला कळालं नव्हतं. जावई बनवताना मग बरं लग्न लावून दिलं थाटात. पुढे म्हणलं शिवापदेशो ह्य शिव. शिव म्हणून मग नावापुरता शिव आहे, परंतु अशिव आहे. अशिव, शिव म्हणजे पवित्र, शंकर, कल्याण करणारा, परंतु हा अशिव आहे म्हटले. त्यानंतर मत्तो, अत्यंत मत्त आहे, पागल आहे. त्यानंतर मत्त जनप्रिय, आणि जेवढे पागल लोक आहेत ना सगळे याला आवडतात. पागल लोकच याला आवडतात आणि पागल लोकांनाच हा आवडतो. दुसरीकडं याची ख्याती नाही म्हणली. पुढे सांगितलं पतीही प्रमत भूतानाम, म्हणजे जे भूतप्रेत आहे यांचा स्वामी आहे हा, भूतप्रेतांचा नेता आहे, सरदार आहे म्हणे. त्यानंतर तमो मात्रात्मकात्मनाम, आणि तम मात्र्यामध्ये हा राहतो. अशा प्रकारे हे जे आहे ना एकदम सगळं काही विचित्र असं आचरण आहे. अशा प्रकारे दक्षाने नको 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 ते भगवान शंकराला त्या सभेमध्ये बोललं. बघा आता इथे विषय संपलेला नाही बरं का, आपल्याला परत तिथे जायचे. भगवान शंकराची ही जी काही गोष्ट आहे, दक्षाने जी काही बोललेली आहे, भगवान शंकर ऐकतायत. ऐकल्यानंतर एकदम छान स्मित हास्य करताय, प्रसन्न झाले. वाह वाह, काय स्तुती केली दक्षाने माझी. काय म्हणाले, मनात चालले त्यांच्या, ते प्रसन्न आहेत. याचा अर्थ काय? भगवान प्रसन्न कधी होतात? भक्ताने स्तुती केली तर. भगवान शंकर प्रसन्न आहेत म्हणजे दक्षाने स्तुतीच अशी केली ना हो. मग स्तुती आहे का ही? खरंच आहे का? हा, तुम्ही म्हणता नाही, पण शास्त्र म्हणते ही स्तुतीच आहे. काय स्तुती? ऐका. भगवान शंकराविषयी बोललेलं आहे, लुप्त क्रियाया शुचये, म्हणजे ज्यांची क्रिया लुप्त झालेली आहे, विलुप्त झालेली आहे, कर्म ज्यांच्यासाठी उरलंच नाही, अर्थात जे कर्माच्या अतिरिक्त झालेत, कर्माच्या व्यतिरिक्त आहेत, ज्यांना कर्म करण्याची आवश्यकता नाही, ज्यांचं कर्म लुप्त झालेलं आहे. आणि याहीपेक्षा जर सांगितलं की लुप्त क्रिया जाती, संबंध आणि गुण याच्या पलीकडे ब्रह्म असतात, परमात्मा असतात. आणि हे जे सांगितलेलं आहे की भगवान शंकर जे आहेत हे तर क्रिया अतीत झालेले आहेत, यांची क्रिया लुप्त झालेली आहे. अर्थात हे कोण आहे? परमात्मा आहे, साक्षात ब्रह्म आहे. अशा प्रकारे पहिलं वर्णन केलं. यानंतर सांगितलं मानिन अशुचये सांगितलं. अशुचय म्हणजे अशुद्ध, जो की अशुद्ध आहे. अशुद्ध या शब्दाचा अर्थ इथे शास्त्रामध्ये सांगितलंय, न विद्यते यस्मात् शुद्धी इति अशुची. न विद्यते यस्मात् शुची इति अशुची तस्मै अशुचये. काय आहे अर्थ याचा? न विद्यते, ज्याच्यापेक्षा शुद्ध जगामध्ये आणखी काहीच नाही ते म्हणजे अशुची. बघा, ज्याच्यापेक्षा शुद्ध आणखी काहीच नाही. मग भगवान परमात्म्यापेक्षा आणखी शुद्ध काय जगामध्ये?
देवापेक्षा शुद्ध, देवापेक्षा स्वच्छ, परमात्म्यापेक्षा निर्मळ काय आहे का जगात? मग ते सांगितलं की ज्याच्यापेक्षा श्रेष्ठ, ज्याच्यापेक्षा शुद्ध आणखी जगात काहीच नाही, तेच भगवान शिव आहेत. नास्ति मंगल यस्मात् न विद्यते यस्मात् मंगल इति अमंगळ. काय सांगितलंय? पवित्राणाम पवित्रम यो मंगलानाम च मंगलम. सकळ मंगळ निधी, सकळ मंगळाची निधी आहे परमात्मा. मंगलानाम च मंगलम, ज्याला शुद्ध वस्तूलाही शुद्ध करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे, मंगळालाही मंगळ प्रदान करण्याचं ज्याच्याकडे सामर्थ्य आहे, तो म्हणजे भगवान परमात्मा आहे. मग अशा प्रकारे अशुची म्हणजे जी शुद्ध आहे त्याला सुद्धा जे शुद्ध करतात, अर्थात ते स्वतः किती शुद्ध आहे म्हणजे, म्हणून सांगितले की भगवान परमात्मा शिव हे स्वतः कसे आहेत? अशुची म्हणजे शुद्ध आहेत. यानंतर मानिने, अर्थात ज्याच्यापेक्षा श्रेष्ठ मान जगात कोणाचाच नाही असा म्हणजे मानिन. आणि तो कोण आहे? परमात्म्यापेक्षा मोठा मान कोणाचा आहे जगात? आहे का कोणी? त्याच्यापेक्षा मोठा मान तो तर मान लोकांना देतो, मानिद, दुसऱ्यांना मान प्रदान करतो, स्वतः अमान राहून अमानी मान दो मान्यो, अमानी स्वतः अमानी राहून दुसऱ्यांना मान प्रदान करतो, तो अमानी मानिद असा भगवान परमात्मा. मग मानिन ज्याच्यापेक्षा श्रेष्ठ, ज्याच्यापेक्षा मान कुणाचाच नाही जगामध्ये असा भगवान शिव आहे. त्यानंतर म्हटले प्रेतावासेषु, प्रेतामध्ये वास करतो, जिथे प्रेत असतात तिथे वास करतो, म्हणजे स्मशानामध्ये हा राहतो. स्मशानामध्ये राहतो म्हणजे नेमकं काय? घर नाही, घरच नाही भगवान शंकराला, घर नाही म्हणून स्मशानामध्ये राहायचं. बघा जेव्हा स्वामीजी अकोळनेरला आले होते तात्याला माहिती आहे काय महाराज कुठे राहत होते? स्मशानात राहत होते. तुम्ही डबा घेऊन जायचे ना? त्यांना काय फरक पडत होता? तुम्ही डबा आणून दिला किती, नाही दिला किती, आणि ठीक आहे आणून दिला, तुमची इच्छा नाही आणून दिला. एकदा तर सांगत होते तात्या की काय, एकदा म्हणजे फिरायचे ते डबा घेऊन, स्वामीजी कुठे कुठे गेले, समजा डबा ठेवून दिला तिथं मंदिराला, काही कडी आहे की कोंडा आहे, ठेवून दिला तसा डबा, पण आला कुठे गेला, कुत्रा वगैरे नेला तर कसं होईल? म्हणून एकदा तात्या सहज स्वामीजींना म्हटले की तुम्ही जेव्हा मी डबा घेऊन येतो 10 वाजताच्या वेळेला, तुम्ही इथे राहत जा, म्हणजे काय होईल, मला फिरायची वेळ नाही पडणार, कधी तुम्ही कुठे तर कधी कुठे, कुठं बघत बसू तुम्हाला. मग असं जेव्हा म्हटले स्वामीजी काय म्हटले त्यांना, काय म्हटले होते? मी कुठं म्हटलं तुम्हाला डबा द्या, तुम्हाला इच्छा आहे द्यायची द्या, नाही तर नाही द्या. म्हणजे बघा त्याच्यानंतर मग त्यांनी सुरुवात केली, स्वामीजी जिथे खंडोबाला गेलेत तिथं जाऊन डबा घेऊन जायचं. म्हणजे तेव्हा कळलं की यांना आपण डबा देतो यांच्यावर उपकार करत नाही, हा आपण आपल्यावर उपकार करतोय. ते आपलं एक घास खातात ना, हे आपल्यावर त्यांचा उपकार आहे खरं तर. असं जेव्हा म्हणजे खरंच संत महात्म्यांची जी स्थिती आहे ना, बघा भगवान परमात्म्याकडून शिकलेले ते सगळे. भगवान शंभू महादेव स्मशानामध्ये राहतात, आणि स्मशानामध्ये राहण्याचं कारण काय आहे? वैराग्याचं प्रतीक आहे ते. स्मशान वैराग्य कशाला म्हणतात? तिथे गेल्यानंतर साधारणतः तुम्ही जेव्हाही जातात अग्नी द्यायला जाता ना, गेल्यानंतर जेव्हा ते जळतं समोर, तेव्हा जळता तुम्ही काय विचार करता? आपल्याला एक दिवस जायचंय, विचार करता ना, आपली पण अशीच एक दिवस जळणार आहे, आपली पण एक दिवस राख होणार आहे. अशा प्रकारे आपली त्या ठिकाणी म्हणजे सहज माणसाच्या मनामध्ये कोणी कसा का असे ना बरं का, एकदा एका क्षणासाठी का होईना हा विचार नक्कीच येतो की आपल्याला पण 4 खांद्यावर घेऊन लोक येणारे. असा जो विचार स्मशानामध्ये बसल्यानंतर येतो, तिथून उठल्यानंतर हा विचार निघून जातो. म्हणून भगवान म्हणतात अरे मग हा विचार कायमचा मनात राहावा, त्याच्याकरता तुम्ही स्मशानातच राहा, स्मशान सोडून जाऊ नका. वैराग्य टिकून राहतं, ज्याला वैराग्य टिकवायचंय त्यांनी भगवान शंकराप्रमाणे स्मशानात राहायचं, स्मशान निरंतर तिथे निवास करायचा. बघा स्मशानामध्ये राखच होते ना सगळ्यांची, का वेगळं काही होतं? हा राखच होते. माणसाच्या शरीराच्या राखीचा काही एक उपयोग होत नाही. इकडे म्हणजे जनावरांचे बघा, ते गायीचं जरी राख केली ना त्याच्यापासून औषधं बनतात. गायीच्या दाताला जाळून गोदंती भस्म बनवतात, शिंगाला जाळून त्याचं भस्म बनवतात, त्या नख्याला वगैरे कातड्याला जाळून भस्म बनवतात. म्हणजे किती काय काय आहे, प्रत्येक गोष्टीपासून त्याचं औषध बनतंय. पण माणसाच्या राखाचं काहीही बनत नाही. माणसाची राखच बनते आणि शेवटी राख झाली की ती नदीत जाते, कचरा होतो, आणि मग ते शेवटी चला समुद्राला कशी तरी जाते ती.
अशा प्रकारे मग विचार करा, काहीही शिल्लक राहत नाही, सगळ्यांची राखच होते. एखादा गरीब होता, भिकारी होता, त्याला जाळलं आणि त्याची पण राख झाली. मग तुम्ही बघायला गेले, काल तर राजाला जाळलं होतं, मग त्याचं सोनं झालं की काय, किंवा हिरे वगैरे पडले की काय? नाही ना. राजाच्या शरीराचं काय होतं बरं? राखच होते. म्हणजे तिथे राजा असो अथवा किती मोठा रंक, तिथे स्मशानात गेलं की सगळेच्या सगळे सारखे, सगळे सारखे. मग ते एवढाच फरक होईल, राजाला फार मोठ्या मानाने जाळतील, एखाद्या साध्या माणसाला साध्या पद्धतीने जाळतील, परंतु जाळायचंच आहे आणि जाळल्यानंतर राखच होणार आहे. जिथे बघा स्मशान जे आहे ना, समशान हा जो शब्द आहे, ज्या ठिकाणी गेल्यानंतर सगळ्यांची शान समान होऊन जाते ते म्हणजे समशान आहे, स्मशान आहे. राजाची शान काय आणि एखाद्या म्हाताऱ्या विकाऱ्याची शान काय? दोन्हीची शान समान आहे, म्हणून ते स्मशान आहे. मग स्मशानामध्ये राहिल्यानंतर व्यक्तीला वैराग्य येतं. निरंतर राहिले, एकानंतर एक ते जळत राहिलेले पाहिले ना, म्हणजे काय रोजच पाहायचे ते जळते जळते जळते, असं पाहिल्यानंतर साधारणतः विचारशील व्यक्तीच्या मनामध्ये स्वाभाविक वैराग्य उत्पन्न होऊन जातं. म्हणून म्हटले की म्हणून मी स्मशानात राहतो. मग स्मशानात राहणाऱ्या व्यक्तीला काही तुच्छ म्हणायचं का? नाही. मग ही भगवंताची केलेली स्तुती आहे. पुढे म्हटले की प्रेतैर्भूत गणैर्भूतः, प्रेत जे आहेत, प्रेत म्हणजे प्रकृष्ट रूपेण गत, इत गत, म्हणजे एकदम प्रकृष्ट रूपाने गेलेले. आता ते प्रेत म्हणजे काय? मेलेला माणूस पूर्णपणे गेलं, म्हणजे एखादा कोमात गेला, एखादा बेशुद्ध झाला, त्याला आपण मेला तर म्हणत नाही ना, काय म्हणतो? कोमात आहे. परंतु जो गेला त्याला आपण प्रेत म्हणतो. जायच्या आधी ते प्रेत नसतं, निदान ती दुगदुगी चालू असती, त्याला व्हेंटिलेटरवर कसं तरी करून जगवलेलं असतं, तोपर्यंत त्याला आपण प्रेत म्हणत नाही. पूर्णपणे जेव्हा गेला, पूर्णच लाईट गेली, तर काय म्हणायचं त्याला? आता हे प्रेत झालं. हे जे प्रेत झालेलं आहे, पूर्णपणे गेलेलं आहे, प्रकृष्ट रूपेण गत, इत गत इति प्रेतः. मग अशा प्रेतामध्ये निवास करतात. म्हणजे प्रेत भूत गणैर, म्हणजे हे जे प्रेत आहेत, ज्यांचं सगळं काही गेलं, काही शिल्लकच राहिलेलं, जीवभाव जो आहे तो विलीन झालाय. कशामध्ये? शिवभावामध्ये एक तत्व झालेलं आहे. मग अशा प्रकारे हे जे आहेत यांच्या ठिकाणी भगवान निवास करतात. भूत भवती इति भूत. बघा प्रेत आणि भूत सांगितले. भवती म्हणजे काय? होतात. जे होतात ते भूत. भूत म्हणजे असं नाही की ते मेल्यानंतर जे हा हा हो करतात तेच फक्त भूत नाहीये. आणि ते भूत आहेत की नाही माहित नाही, कारण मी तर पाहिलं नाहीये. तुम्ही पाहिले कोणी? असं काही निदर्शनात आलेलं नाहीये, म्हणजे मी तर नाही पाहिलेलं, ऐकलेलं पण नाही. अशा प्रकारे मग भूत जे आहेत, मग कोण भूत आहे तो? शास्त्राने भूत शब्द तर वापरलाय. मग भूत शब्दाचा अर्थ भवती इथं भूत, जो होतो त्याला म्हणतात भूत. आपण झालो की नाही? आपण झालोय ना, याचा अर्थ आपण कोण आहोत? कोण आहोत? भूत आहोत. मग आपण सगळे भूत आहोत, मेल्यानंतर प्रेत होतो. मग आपण भूत आणि आपले जे प्रेत, या सगळ्याचा स्वामी कोण आहे? या सगळ्याचा पती महादेव आहे, भगवान शिव आहे. म्हणून म्हटले भूत प्रेत या सगळ्यांचा, गणैर्भूत या सगळ्यांचा स्वामी परमात्मा शिव ही आहे. मग आता ही स्तुती आहे की निंदा आहे? हो हा, स्तुती आहे. काय म्हटले पुढे? अटती उन्मत्तवत. म्हटले उन्मत्तवत म्हणजे एकद्या पागल सारखं फिरतात. पागल नाही म्हटलेलं, पागल सारखं म्हटलेलं, उन्मत्तवत. आणि उन्मत्त म्हणायचं काय? उन्मत्त म्हणजे ज्याला ज्ञान नसते, एकदम कामातून गेलेला असतो. पण उन्मत्तवत म्हणजे काय? पागल सारखं. काय तो पागल नाहीये, पण पागल सारखं आचरण करतो. मग यामध्ये हा फरक आहे की त्याचं आचरण करण्यामध्ये एकच कारण आहे की तो आत्मस्वरूप स्थितीला विसरलेला नाही, त्याला ज्ञान आहे. आणि ज्ञान झाल्यानंतर तो त्याच्या मस्तीमध्ये जगतोय. त्याला कुणी पागल म्हणेल अथवा कुणी काय म्हणेल, आणखी वेगळं. म्हणून ही पण स्तुती आहे. पुढे म्हटले नग्न. आपण थोडा आवर्त घ्यावा लागेल, वेळ 10 मिनिटं आहे. चला, नग्न. नग्न म्हणजे काय? वस्त्रहीन आहे, दिगंबर आहे. दिगंबर म्हणजे काय? ज्याला कपड्याची काय गरज आहे हो. दिगंबर, दिक अंबर म्हणजे दिक जे आहे दिशा, या दाही दिशा ज्याचं वस्त्र आहे तो परमात्मा. म्हणजे काय? दाही दिशा ज्याचं वस्त्र आहे याचा अर्थ तो किती मोठा आहे, किती व्यापक येतो. मग व्यापक असलेल्या परमात्म्याला वस्त्राची काय गरज आहे? तो सगळीकडे भरलेला आहे. मग व्यापक परमात्म्याच्या दिशा ही वस्त्र आहे.
मग दिशा जर ज्याच्या वस्त्र आहेत, तुम्ही दिलेले 2 आणि 4 मीटर कापड त्याला पुरणार आहे का? बघा बरं, पुरणार आहे? दक्ष प्रजापतीने ठरवलं की महादेवाला कपडे घालायचे, त्याच्याने होणार आहे का हे शक्य? किती बरं कपडे आणले, सगळ्याचं थानवर थान आणून शिवले, एकमेकाला जॉईन केलं. देवाला का तुम्ही वस्त्र देऊ शकणार आहेत का? हा आपला भाव आहे हा की आपण देवाला वस्त्र देतो, परंतु परमात्मा एवढा व्यापक आहे की तो दिगंबर आहे. मग हा दिगंबर परमात्मा जे की नग्न राहतात, अर्थात स्तुती केलेली आहे, दिगंबर आहे, तुमचं ते दिशाच वस्त्र आहे देवा. पुढे म्हटलं व्युक्त केश हसन हृदन, केस तुम्ही जटा मोकळ्या सोडलेल्या आहेत, उन्मत्तवत म्हटलंय ना, जटा मोकळ्या सोडले, वैराग्य धारण केलेले, जटा जूट बघा, त्याचं पण फार विशेष अर्थ आहे. आपण पुढे पाहूयातच, जेव्हा भागवतात असे अनेक प्रसंग येणार आहेत तिथे आपण याचं आणखी विशेष वर्णन करू. भगवान शिवतत्व काय आहे, त्यांच्या गळ्यात फणा काय आहे, त्यांनी भस्म का घातले, मुंडमाला आदी आदी जे करून खूप मोठं रहस्य आहे. आणि शिवमहापुराणामध्ये म्हणा आणि अनेक पुराणामध्ये याचं वर्णन आहे. त्यानंतर म्हणजे चिताभस्म कृतस्नान, मग ते जे भस्म आहे चिताभस्म त्याचं पूर्ण शरीराला ते लावून देतात. संसार किती मिथ्या आहे, संसाराचं वास्तविकता काय आहे हे दाखवून देतात. हे बघा संपूर्ण मिथ्या आहे, सगळं काही राख आहे, शेवटी परिणाम काय आहे संसाराचा. तुम्ही कितीही मोठं मोठं काय करून ठेवलं तरीही या सगळ्याचा परिणाम शेवटी राख आहे. आणि ती राख मी अंगावर लावून लावून तुम्हाला सगळ्यांना सांगतो की बाबांनो, ही तीच राख आहे ज्या राखीच्या आधी शरीर जे होतं ना, जे मडकं दिसत होतं त्याला तू फार नटत होता, ते शरीराला फार नटत होता, त्याचीच राख आज मी माझ्या अंगावर चोळून घेतलेली आहे. म्हणजे त्याचा परिणाम काय आहे हे समाजाला दाखवण्याकरता, लोकांच्या कल्याणाकरता देवानं घेतलेली वेशभूषा आहे. पुढे वर्णन केले अस्थिभूषण, हाडांचं भूषण केलं, मुंडमाला घातल्यात. त्याचंही सांगण्याचं एकमात्र कारण हेच आहे की हे सगळं नश्वर आहे. आणि त्यानंतर सांगितले अशिव. अशिव म्हणजे न विद्यते यस्मात् शिव, अर्थात ज्याच्यापेक्षा शिव, ज्याच्यापेक्षा मंगळ, ज्याच्यापेक्षा श्रेष्ठ आणि ज्याच्यापेक्षा कल्याण करणारा जगामध्ये नाही दुसरा कोणी, तो म्हणजे शिव, अशिव. अशा प्रकारे हा परमात्मा, याच्यापेक्षा मोठा श्रेष्ठ कोणी नाहीच आहे, हाच एकमात्र शिव आहे. याकरता सांगितलं अशिव. मत्त जनप्रिय, आणि जो व्यक्ती बघा हे कसं आहे, आत्मस्वरूप स्थितीमध्ये लीन झाले ना भगवान शिव, आणि असेच जे लोक आहेत त्यांच्यासारखे मस्त आपल्या मस्तीमध्ये तल्लीन झाले, पागल झाले, वेडे झाले. आपण काय म्हणतो, वेडा झालो, वेडियांच्या येडा व्हावं लागतं की नाही, येडा व्हावं लागतं. येडा झाल्यानंतर काय होतं, म्हणत असता मी येडा आहे. काय येडा आहे? हा, ज्याला येड लागले, म्हणजे जो माणूस खरोखर येडा आहे ना तोच भगवान शंकराचा प्रिय आहे. आणि जो शहाणा आहे तिकडे शहाणपट्टी दाखवत बसा, भगवान शंकराकडे स्थान नाही त्या माणसाला. तुमची शहाणपणाची पट्टी जेव्हा संपेल मग तुम्ही खरोखर येडे जेव्हा व्हाल, म्हणजे येड्याचं सोंग पण घ्यायचं नाही बरं का, खरोखर येडाच व्हायचं. मग येडा झालेला जो माणूस आहे तोच भगवान परमात्म्याच्या दारावरती त्याला स्थान मिळतं. म्हणून प्रमत्त मत्त जनप्रिय, म्हणजे लोक अशा प्रकारे परमात्म्याच्या श्री चरणावर सर्वस्व वाहून त्याच्या प्रतिधाव घेतात, असे जे लोक आहेत ते भगवंताचे अत्यंत प्रिय आहेत. भावभक्ती विहित रहित, भावभक्ती सहित परमात्म्याची अशी स्तुती करत राहणारे, परमात्म्यामध्ये तल्लीन राहणारे भक्त लोक हे देवाला फार आवडतात. त्यानंतर वर्णन केलं की पती प्रमथ भूतानाम, तम मात्र्यामध्ये हे निवास करतात. हे प्रमथ भूत अर्थात सर्व भूतनाथ आहेत ना, भगवान शंकराला काय म्हणतात, भूतनाथ एकमात्र स्वामी आहे. मग हे भूतनाथ सर्वांचे पती आहेत आणि जे तमो गुण आहे त्यामध्ये निवास करतात, अर्थात सर्व चराचरामध्ये परमात्म्याचा वास आहे. हो, मग याच्यामध्ये तर असणारच ना, तममध्ये आहे अर्थात काय, सगळीकडे ते आहेच आहे म्हणून तमोमध्ये आहे. अशा प्रकारे भगवान परमात्म्याचे जे 13 जे काही गोष्टी दक्षाने बोलल्या गेलेल्या वस्तुतः भगवंताची स्तुती आहे ही, मग स्तुती परकच हे सगळं बोललं गेलेलं आहे. अशा प्रकारे पण ही स्तुती कशी आहे, माधुर्यपूर्ण नाही आहे. क्रोधवशात केली ना, स्तुतीच केली पण रागावून केली, एकदम चिडून केली, पण ती कशी केली तरी स्तुतीच आहे. भगवान प्रसन्न होतात. तू काय केलंय, स्तुतीच केली, कशी कर, त्यांना काही फरक पडत नाही. म्हणजे बघा तोंडात घास असा घालायचा आणि असा फिरून फिरून इकडून घालायचं, काय होईल, जाणार पोटातच आहे. त्याच्यामुळे
ह्याने जी स्तुती केली ती फिरून फिरून केली, पण केली मात्र स्तुती आहे. भगवान शंकर स्मित हास्य करतात, प्रसन्न आहेत. बरं, एवढ्यावर दक्ष थांबला नाही. त्याने आता भगवान शंकराला अभिशाप दिला. काय दिला? म्हणे की माझी एवढी साधी भोळी भाळी पोरगी ह्याला मी लग्न करून दिलं, आता काय करायचं, असा जावई भेटून मला फार वाईट वाटतंय. आणि पुढे सांगितलं की हे देवतांनो तुम्ही ऐका अजिबात, मी अभिशाप देतोय. कोणाला? भगवान शंकराला. हातामध्ये जल घेतलं, अभिशापासाठी पाणी उचललं आणि अभिशाप एकदम छानपैकी देता. काय अभिशाप दिला? की हे जे शिव आहे शंकराला कोणीही आहुती प्रदान करायची नाही. तुम्ही ती आहुती प्रदान केलेली भगवान शंकराला मिळणार नाही. कोणती आहुती द्या, देवाला भगवान शंकराला ती मिळणारच नाही, अजिबात मिळणार नाही. अशा प्रकारचा हा मला मोठा विचित्र असा अभिशाप त्या ठिकाणी शंकरांना देऊन टाकला. बघा आपल्याकडे तशी पण एक म्हण आहे ना, भगवान शंकर आणखीच प्रसन्न आहेत याच्यावरती. वा, तू शाप दिला, खूपच छान केलं. कारण एक म्हण नाही का, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही ना मरत. भगवान शंकर आहेत, त्यांना कुणी काही शाप द्या, बरं काय फरक पडणार आहे त्यांना? तुम्ही शाप द्या नाही तर वरदान द्या. जसं सांगितलंय भगवान शंकराचार्य जेव्हा भाष्य करतात ना गीतेमध्ये एका श्लोकावरती, त्यांनी सांगितलं की परमात्म तत्व असं आहे ज्याच्यावरती कुणीही ना अपकार करू शकतो ना उपकार करू शकतो. जसं एखादं बघा वाळवंटामध्ये ते मृगजळ असतं ना, ते मृगजळाचं तुम्ही पाणी घेऊन आले आणि ते पाणी चिखलात म्हणजे एखाद्या मातीमध्ये ओतलं तर त्या मातीचा चिखल होईल का? होईल का? ते मृगजळ आहे ना, त्यामधून तुम्ही पाणी घेऊन आले, मृगजळाचं ते जळ आणलं आणि इथे येऊन कुठे एखाद्या मातीमध्ये टाकलं आणि म्हणे आता याचा चिखल होईल, मग आपण बीज लावू आणि मग ते वाढेल. असं शक्य आहे का? सांगितले नाही पंकी कर्तुम शक्नोती. जसं मृगतृष्णा मृगमरीची जे आहे ते जल त्या ठिकाणी चिखल बनवू शकत नाही मातीला, त्याच प्रकारे सांगितले की हे जे आहे जीवभाव जो आहे, जीवांचं जे काही भौतिकता आहे, अज्ञान जे आहे, हे जे विषय आहेत, हे सगळेच्या सगळे परमात्म तत्वामध्ये भगवत स्वरूपामध्ये परमात्म्याला त्याच्यावर ना उपकार करू शकतात ना अपकार. म्हणजे देवावरती आपण सगळे उपकारही करू शकत नाही आणि देवाचं काही बिघडवू पण शकत नाही, अपकारही करू शकत नाही. आपल्याकडे ते सामर्थ्यच नाही. तेच म्हटले भगवान शिव तो शिव आहे, मग त्यांना दक्ष प्रजापती अभिशाप देऊन त्यांचं काय बिघडवू शकतो बरं? आणि तसंही ज्यात बिघडायचं शिल्लकच काय त्यांच्याकडे होतं का काही? ज्याचं बिघडायचं काही शिल्लक नाही त्याला म्हणायचं तुझं बिघडेल. तुझी वाणी कशाला उगाच वाया घालत, त्याचं सगळं बिघडलेलंच आहे आधीच. असं बिघडलेलं आणखी तुम्ही म्हणाल तुझं हे बिघडेल, काही शिल्लकच नाही त्यांचं. संत महापुरुष असे असतात, सगळं बिघडून टाकतात एकदाचं सगळं बिघडलं का आणखी काही बिघडेल बॉ याची चिंता राहत आहे की नाही. काहीतरी सजवून ठेवलं, हे जपून ठेवलं, ते जपून ठेवलं, पण जपून ठेवल्यानंतर काय होतं, हे बिघडू नये याची काळजी लागून राहते. आणि मग संत महात्मा स्वतःला सगळं काही बिघडून टाकतात, सगळं काही नष्ट करतात. सगळं नष्ट झाल्यानंतर आता आणखी काही नष्ट होण्याचं शिल्लकच नाहीये, तो व्यक्ती कशाला घाबरेल बरं? सगळं बिघडलं, आता काय मस्त झोपा, काही कामच उरत नाही, भजन करा, खा प्या, मस्त झोपा. असे लोक टेन्शन घेत नाही. त्याला तर म्हणतात भगवान शंकरांकडून हे सगळे शिकतात. बरं, संन्यासी लोकांना जेव्हा परीक्षा असते ना, म्हणजे जेव्हा संन्यास घेतात, ही परीक्षा असते त्यांची. तर संन्यास घेताना त्यांना स्वतःचं पिंडदान करावं लागतं. म्हणजे बघा, मेल्यानंतर तुमचे पोरं तुमचं पिंडदान करतात, तेच पिंडदान संन्यासी माणसाला स्वतःचं जिवंतपणी करावं लागतं, तेव्हा संन्यास होतो. स्वतःचं जिवंत आहे तोपर्यंतच. म्हणजे याचा अर्थ काय, पिंडदान मेल्यानंतरच होतं ना. संन्यासी लोक काय आहेत मग, ते स्वतः पिंडदान करतात स्वतःचं, याचा अर्थ ते जिवंत नाही आहेत. मग कोण आहेत ते? गेलेले आहेत. अर्थात ज्यांचं जीवन शिल्लक नाही आहे, त्यांचं आणखी बिघडण्याचं शिल्लक राहत नाही काही, ते सगळं काही नष्ट होऊन जातं, सदा सर्वदा परमात्म्याचे होऊन जातात. बघा, संन्यास घ्यायचं एवढं सोपं नाहीये. म्हणजे फक्त विधी बरं का, विधी सुद्धा करायचे म्हणलं एखादं नाटक म्हणून विधी करू, ते सुद्धा सोपं नाही. जर विधिवत संन्यास घ्यायचा असेल ना, खरंच गुरुकृपाच लागते, त्याच्याशिवाय शक्य नाही. मग अशा प्रकारे हे भगवान शिव जे आहेत यांच्याविषयीची माहिती या ठिकाणी सांगितली आणि असा अभिशाप दिला. आणि असा अभिशाप दिल्यानंतरही भगवान शंकराला फरक पडलेला नाही असं जेव्हा वाटतं, तेव्हा दक्षाला आणखी जास्त मोठा अपमान वाटला. रे 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 रे,
म्हणजे आपण नाही का एखाद्या काही बोलतो रे याला लाजच नाही, एवढं मी बोलतोय, एवढं बोलते तर याला लाज नाही, खुशाल दात कडते, खुशाल हसते, हे कर. म्हणजे त्या माणसाला लाज नाही म्हटल्यानंतर आपल्यालाच आपला अपमान झाल्यासारखं वाटतो. अरे रे उगाच मी एवढं बोललो, उगाच माझी वाणी वाया घालवली. दक्ष प्रजापतीला आणखी अपमान वाटलं की हे याला मी एवढं बोललो, खरंच लाज नाही, निर्लज्ज आहे. अशा निर्लज्ज माणसासमोर आता आणखी काय बोलायचं. स्वतःचा घोर अपमान झालेला समजून दक्ष प्रजापती त्या सभेमधून ताडकन उठला आणि धडाधड चालून निघून गेला. अशा प्रकारे सगळे गेल्यानंतर मग तिथे आता भगवान शिव तर हसतायत, त्यांना फरक नाही पडत, परंतु त्यांच्या सोबतचे असतात ना भगवान नंदिकेश्वर आहे, शिवगण आहेत, या सर्वांना मात्र घोर अपमान वाटला. आणि नंदिकेश्वर जे आहेत ते उठले, त्यांना फार फार अत्यंत त्रास झाला. आणि याच्यानंतर त्यांनी काहीतरी त्या ठिकाणी बोलले. मग काय बोलले उद्या ते आपण ऐकू. आजची वेळ आपली संपली. अशा प्रकारे झालेली सेवा